लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये कर्तृत्वाचा सन्मान करणारा आणि प्रेरणादायी ठरणारा इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमानं उपस्थितांना एक वेगळीच ऊर्जा दिली आहे. गंगापूर रोड येथील मालोजीराव मोगल कॉलेज IMRT सभागृहामध्ये हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक BJ पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केले. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारितेतील बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकलाय. बाळशास्त्री जांभेकरांच्या निमित्ताने खरं तर अवॉर्ड दिला जात आहे आणि मला सहज बसल्या बसल्या प्रश्न पडला की ज्या जांभेकरांची ओळख पत्रकारितेशी संबंधित आहे, आज ते जनक ज्यांना म्हटलं जातं, त्या पत्रकारितेचा आजचं स्वरूप पाहून जांभेकरांना काय वाटलं असतं. म्हणजे केवळ पत्रकारिता ही झाली मुळात सुरू कुठे, तर सर्वसामान्यांच्या अडचणींना, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी. पूर्वीची आणि आताची पत्रकारिता यामध्ये मोठा फरक असून पत्रकारांनी अत्यंत जबाबदारीने बातम्या देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तर आज पत्रकारितेपुढे अनेक नवी आव्हाने उभी ठाकली असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमासाठी ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गोपाळ बाबूराव पाटील, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशाताई पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणजी सावजी, उद्योजक अशोक कुलकर्णी तसेच अभिनेते आणि चित्रपट निर्माते माननीय श्री नानासाहेब बच्छाव यांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम नाशिकच्या KTH महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. आणि जे पुरस्कार ज्यांना आम्ही इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड देऊन सन्मानित केलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जे कार्यक्रम उपस्थित त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या भव्य सोहळ्यासाठी ओडिसा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या विविध राज्यांतून पुरस्कारार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केलंय. तर सौ माधुरी देशपांडे यांनी आभार प्रदर्शन करून या प्रेरणादायी आणि दिमाखदार सोहळ्याचा समारोप केलाय. कर्तृत्वाचा सन्मान आणि प्रेरणेचा उत्सव असा हा इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड सोहळा नाशिकमध्ये लक्षवेधी ठरलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.